चला आता लंचसाठी आम्ही एका स्पेशल ठिकाणी आज आलेलो आहोत. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही पेरूची वाडी आम्ही व्हिजिट केली होती आणि तिथे मिसळ वगैरे आम्ही काही खाल्ली नाही. पण आता इकडे लंचसाठी आम्ही आलेलो आहोत आणि हॉटेल आहे, हा खूप फेमस आहे, तुम्हाला दाखवते आता. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर चला आपण आतमध्ये जातोय आणि आतमध्ये जाऊन आपण आता टेस्ट बघूया कशी आहे ती. इथेच बसूया, इथे थंड वाटते, मस्त वाटते, वाडा टाईपच आहे पूर्ण. वरती जाऊया ना. खाली पण आहे, वरती पण आहे, पण वरती हे बंद आहे यांचं वरचा फ्लोअर. वरचा फ्लोअर जो आहे तो आता सध्या त्यांनी बंद ठेवलेला आहे. जेव्हा रश असते तेव्हाच ते ओपन करतात. आता सध्या तरी खालीच अरेंजमेंट आहे. सो आम्ही जेवणासाठी आता खालीच बसणार आहोत. तर गाईज आम्ही आता ऑर्डर डिसाईड करतो तोपर्यंत काय काय खायचे आहे ते, आणि डिशेस आल्यानंतर तुम्हाला तेही सुद्धा दाखवणार आहे आणि फूड टेस्ट कशी आहे ते सुद्धा मी रिव्ह्यू देणार आहे. सो स्टे ट्यून. जर फूड टेस्ट आणि जर हॉटेल मस्त वाटलं ना तर हे मॅनेजमेंट आजच्या लंचचं जिजूंनी केलेलं आहे. आणि क्रेडिट त्यांना जाणार आहे, पण पेंडिंग आहे अजून फूड टेस्ट. हॉटेलचं ॲम्बिशियस खूप मस्तच आहे, त्यात काय सवाल नाही. फूड टेस्ट पेंडिंग आहे. समझ रहे हो. तडका पिठला मटन ड्युटी स्पेशल आणि हा, आणि त्याच्यासोबत पण एक भाकरी अजून एक्स्ट्रा सांगितले बाजरीची. अजून अर्धा तास. 2 आमच्या डिश आलेल्या आहेत. एक तर म्हणजे ड्युट्या स्पेशल मटन थाली आलेली, टेस्ट झाली पण कशी आहे, जबरदस्त. आणि पिठलं आणि भाकरी पण आलेली, टेस्ट करायची. तडक्यावाला पिठलं मस्तपैकी नाईस. चला आता मी पण टेस्ट करते आणि तुम्हाला नंतर लास्टला रिव्ह्यू देते. दुसरी डिश आमची आलेली आहे चिकन कोल. हाय बघा आलं चिकन. याच्यात कसं करायचं, असा भाकरी टाकायची, करायचं असं खायचं. अरे कहना क्या चाहते हो. थाली मधले मटन दम बिर्याणी आलेली आहे. इंद्रायणी राईस, सोलकढी स्पेशल आलेली. आता आम्ही सोलकढी पितोय. ओव्हरऑल फूड इज कसं वाटलं. गुड.
Very good, but little spicy. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को माझं अजून मी खाते माझी थाली बघा पूर्ण मटण इतकं सगळं खाऊन पण आमचं बिल तुम्हाला मी दाखवते आम्ही काय काय घेतलं इथे बिल झालेलं फक्त 1650 आणि पोट भरून जेवण आमचं झालेलं इथे You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry.